नमस्कार मित्रांनो, पुण्याचे एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपला हा तिसरा व्हिडिओ आहे। मागील 2 व्हिडिओमध्ये तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि काही विद्यार्थ्यांनी तर क्रॉस चेक पण केलं की हे प्रश्न महत्त्वाचे आहेत किंवा नाही। त्यांनी मागच्या प्रश्नपत्रिका चाळून बघितल्या आणि जे पब्लिकेशन्स आहेत त्यामध्ये देखील त्यांनी बघितले की कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत। तर त्यांना कळालं की हे जे यूट्यूब चॅनल आहे हे फक्त आणि फक्त महत्त्वाचे प्रश्नच पुरवत आहे आणि त्यांचा विश्वास या यूट्यूब चॅनलवर बसला आणि ते सबस्क्राईब करत आहेत। मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये फक्त तुम्हाला आरोग्यसेवक जी आता एक्झाम येणार आहे 10 जूनपासून सुरुवात होणार आहे ती 2024ची, त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न महत्त्वाचे म्हणजे येणारच आहेत असेच प्रश्न मी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला देणार आहे। आजच्या दिवसाचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे, कारण मागील 1 दिवसामध्ये मी सुट्टी घेतली होती, त्यामुळं आज 2 व्हिडिओ अपलोड करेल असं मी तुम्हाला वचन दिलं होतं आणि आज हा तिसरा व्हिडिओ मी अपलोड करत आहे। तर चला आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात। चला स्टार्ट करूयात आपले व्हेरी IMP क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 1, चिकनगुनिया हा आजार विषाणूजन्य असून तो डॅश डॅश विषाणूमुळे होतो। 1 फ्लेवी व्हायरस, 2 रोटाव्हायरस, 3 रॅबिडो व्हायरस, 4 एडिस इजिप्ती। तर चिकनगुनिया हा जो विषाणूजन्य आजार आहे तो एडिस इजिप्ती या विषाणूमुळे होतो। प्रश्न क्रमांक 2, 1 ग्रॅम कर्बोदकापासून अंदाजे किती कॅलरी ऊर्जा मिळते? 1 4 कॅलरी, 2 6 कॅलरी, 3 9 कॅलरी, 4 10 कॅलरी। तर 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते। ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3, स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे होतो? 1 लोह, 2 कॅल्शियम, 3 फॉस्फरस आणि 4 सोडियम। तर ऑप्शन क्रमांक 4 सोडियम हे करेक्ट आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 4, विश्व आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? 1 न्यूयॉर्क, 2 जिनिव्हा, 3 हेग, 4 नैरोबी। तर WHO चे मुख्यालय ते जिनिव्हा या सिटीमध्ये आहे। ऑप्शन नंबर 2। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली होती? ऑप्शन नंबर 1 2005, 2 2004, ऑप्शन नंबर 3 2007, ऑप्शन नंबर 4 2009। तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात 2005 साली करण्यात आली होती, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 6, HIV या विषाणूची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी करत नाहीत? 1 एलिसा, 2 वेस्टर्न ब्लॉट, 3 विडल टेस्ट, 4 PCR टेस्ट। तर HIV या विषाणूची तपासणी करण्यासाठी एलिसा पण करतात, वेस्टर्न ब्लॉट पण करतात, PCR पण करतात आणि करत नाहीत ती म्हणजे विडल टेस्ट। ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात डॅश डॅश येथे हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे? ऑप्शन नंबर 1 मुंबई, 2 नागपूर, 3 वर्धा, 4 कोल्हापूर। तर 3 नंबरचं वर्धा या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्य हा कोणत्या सूचीतील विषय आहे? 1 केंद्र सूची, 2 राज्य सूची, 3 समवर्ती सूची आणि 4 यापैकी नाही। तर आरोग्य हा जो विषय तो भारतीय राज्यघटनेच्या राज्य सूचीमध्ये येतो, म्हणून ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 9, मानवी मेंदूचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? 1 न्यूरोलॉजी, 2 मानसशास्त्र, 3 स्पेक्ट्रोलॉजी, 4 यापैकी नाही। तर न्यूरोलॉजी यामध्ये मेंदूशास्त्राचा अभ्यास केला जातो। ऑप्शन नंबर 1। प्रश्न क्रमांक 10, माणसाच्या शरीराचे तापमान डॅश डॅश असते? मित्रांनो, या ठिकाणी फॅरेनहाइट आणि सेल्सिअस मध्ये काही विद्यार्थी गडबड करतात, तर हे व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे।
मानवी शरीराचे तापमान जर सेल्सिअसमध्ये विचारलं तर 37 डिग्री सेल्सिअस असते आणि जर फॅरेनहाईटमध्ये विचारलं तर 98.4 डिग्री सेल्सिअस असते. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत 98 डिग्री सेल्सिअस, 98.4 डिग्री सेल्सिअस फॅरेनहाईट आणि 32 डिग्री सेल्सिअस आणि 0 डिग्री फॅरेनहाईट. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 98.4 डिग्री फॅरेनहाईट इतकी मानवाचे तापमान असते फॅरेनहाईटमध्ये. ऑप्शन नंबर प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी ग्लायमिक एडिक्स GI जास्त असणारा पदार्थ कोणता? 1 साखर, 2 मैदा, 3 भात, 4 वरीलपैकी सर्व. तर जे ग्लायमिक इंडिक्स आहे GI ते भात, साखर आणि मैदा या तिघांमध्येही आढळून येते, म्हणून ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 12, 0 ते 1 वयाच्या बालकांना कोणती क्षयरोग प्रतिबंध लस टोचण्यात येते? 1 DPT, 2 BCG, 4 OPV, 5 PCV. तर BCG ही जी लस आहे ती 0 ते 1 वयाच्या बालकांना क्षयरोग प्रतिबंधासाठी टोचण्यात येते. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 13, टायफॉइड या आजारात मानवी शरीराचा कोणता अवयव प्रभावित होतो? 1 श्वसननलिका, 2 फुफ्फुस, 3 आतड्यातील पेयर्स चॅसेस, 4 यापैकी नाही. तर ऑप्शन नंबर 3 आतड्यातील पेयर्स चॅसेस. प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षापासून राबविण्यात येतो? 1 1952, 2 1956, 3 1955, 4 1959. तर राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम भारतामध्ये 1952 पासून राबविण्यात येतो. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15, कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या साली करण्यात आले? मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब नियोजन या विषयावर एक प्रश्न हमखास येईल. एकतर हा येईल किंवा हा येईल. कुटुंब नियोजन कधी सुरू करण्यात आले व कुटुंब नियोजन कधी त्याचे नाव बदलण्यात आले? तर प्रश्न क्रमांक 15, कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या साली करण्यात आले? 1 1975, 2 1978, 3 1980, 4 1982. तर याचं करेक्ट आन्सर आहे 2 1978 साली. प्रश्न क्रमांक 16, भीतीदायक परिस्थिती निर्माण झाल्याने शरीरात खालीलपैकी कशाची निर्मिती होते? 1 घाम, 2 थायरॉइड, 3 इन्स्ट्रोजिन, 4 ॲड्रेनालिन. तर 16 नंबरच्या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते 4 ॲड्रेनालिन. भीती निर्माण झाल्यावर आपल्या शरीरामध्ये ॲड्रेनालिन निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? 1 कॉलरा बॅक्टेरिया, 2 कॉमन कोल्ड प्रोटोझा, 3 मलेरिया फंगी, 4 रिंगवर्म व्हायरस. तर जे अचूक आन्सर आहे ते आहे 1 कॉलरा बॅक्टेरिया पासून होतो. बाकीचे सगळे फॉल्स आहे. प्रश्न क्रमांक 18, क्षयरोगाच्या निदानासाठी बेडका नमुनाबाबत खालीलपैकी कोणती पद्धत अचूक आहे म्हणजे बरोबर आहे? 1 2 बेडका नमुने स्पॉट व सकाळचा. ऑप्शन नंबर 2 1 बेडका नमुना सकाळचा. ऑप्शन नंबर 3 बेडका नमुना सकाळचा. आणि ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. तर क्षयरोगाच्या निदानासाठी हे जे ऑप्शन नंबर 1 आहे 2 बेडके नमुने घेतले जातात, स्पॉट व सकाळचे घेतले जातात. तर ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 19, औषधाच्या बाटलीत बरेचदा सिलिका जेलची एक छोटीशी पिशवी आढळते, कारण सिलिका जेल ऑप्शन नंबर 1 जीवाणू नष्ट करतो, 2 औषधाचा वास घालवतो, 3 आर्द्रता शोषतो, 4 बाटलीतील वायू शोषतो. तर जी सिलिका जेलची छोटीशी पिशवी ती आर्द्रता शोषण्याचे काम करते, म्हणून ऑप्शन नंबर 3 आर्द्रता शोषतो. प्रश्न क्रमांक 20, रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? 1 स्पेक्ट्रोमीटर, 2 स्पिग्मोमॅनोमीटर, 3
मॅग्नोमीटर, 4 कॅलोरीमीटर. तर रक्तदाब मोजण्याचे साधन हे स्फिग्नो मॅनोमीटर हे आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. हे होते आजचे आपले 20 प्रश्न. मित्रांनो, ही जी आपली सिरीज चालू आहे, या सिरीजवर व्हिडिओवर विद्यार्थी कमेंट करतायत की सर खूप कमी दिवस राहिलेले आहेत परीक्षेला, त्यामुळं जास्तीत जास्त प्रश्न घ्या. मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप विचार करून शोधून हे तुमच्यासाठी आणावे लागतात. त्यामुळं जास्तीत जास्त प्रश्न करण्यापेक्षा परीक्षेत काय येईल आणि कशावर भर असेल या प्रश्नांवरच आपण फोकस केला पाहिजे. त्यामुळं मी खूप महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी आणतोय. जरी कमी असले तरी ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं आवर्जून हे व्हिडिओ बघत राहा आणि त्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करत राहा. ओके. आणि कोणताही प्रश्न मिस होणार नाही यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबून द्या, जेणेकरून तुमचे सर्व प्रश्न कव्हर होतील. ओके. थँक्यू.